नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रोहिणीचे सगळे प्लॅन फ्लॉप करत कला ही अद्वैतकडे पोहोचलेली आहे. अद्वैतने खूप सुंदर अशी गाडी डेकोरेट केलेली आहे. हॅपी बर्थडे असं लिहिलेलं आहे. सगळे रेड कलरचे बलून्स लावलेले आहेत आणि सुंदर असा केक स्वतःच्या हाताने त्याने बनवलेला आहे. तो कलासाठी आणलेला असतो आणि मग अद्वैत कलाला हे सरप्राईज देतो तेव्हा कला मात्र जाम खुश होते. खरं तर अद्वैतने कलाला एक वेगळं कारण सांगून इमर्जन्सी सांगून बोलून घेतलेलं असतं. केक कटिंग होतं. त्यानंतर अद्वैत स्वतःच्या हाताने कलाला केक भरवतो आणि त्यानंतर अद्वैत कलाला जे गिफ्ट त्याने आणलेलं आहे ते गिफ्ट देतो आणि तेव्हा मात्र कला पाहतच राहते. कारण डिवोर्स पेपर असतात आणि त्या डिवोर्स पेपरवरती सगळं सॉरी लिहिलेलं असतं आणि कला म्हणते, चांदेकर हे काय आहे? डिवोर्स पेपरवरती सॉरी लिहिलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मी तुला असं बोललेलो ना की त्यावेळेस डिवोर्स पेपरवर जर सही केली असती तर बरं झालं असतं. ती माझ्याकडून चूक झालेली आहे म्हणून मी तुला सॉरी म्हणत आहे या डिवोर्स पेपरवरती सॉरी लिहून, असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा मात्र कला जाम खुश होते. तिला खूप भारी वाटत असतं. अद्वैतनं इतकं जबरदस्त असं बड्डेचं सेलिब्रेशन केलेलं असतं. कधी स्वप्नातही तिने विचार केला नव्हता की तिचा वाढदिवस अशा पद्धतीने सेलिब्रेट होईल आणि त्या गोष्टीचा आनंद कलाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत असतो. कलाला मात्र अद्वैतनं दिलेलं जे गिफ्ट आहे ते पाहून मात्र थोडंसं नवल वाटलेलं असतं. म्हणून तर कला अद्वैतला म्हणत असते आणि मग शेवटी अद्वैतनं तिच्या तोंडावरती हात ठेवलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की हे जे काही गिफ्ट आहे ना, हे तुझ्यासाठी आहे आणि माझ्याकडून चूक झालेली होती म्हणून मी तुला हे गिफ्ट देत आहे. अशा पद्धतीने अद्वैतने या सगळ्या गोष्टी तिला सांगितलेल्या आहेत. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे अद्वैत आता कलाच्या माहेरी आलेला आहे. खूप छान असं सगळं साहित्य घेऊन आलेलं आहे. सगळेजण पाहत आहेत तेव्हा अद्वैत कलाला तिथे आलेला असतो आणि सगळ्यांना सांगत असतो की आपल्याला ना हे करायचं आहे. तेव्हा संगीता म्हणत असते, खरंच म्हणजे जावई बापू तुम्ही खरंच खूप चांगले आहात. किती काळजी घेता माझ्या कलेची, किती तिचं मन जपता, तिच्या मनाप्रमाणे गोष्टी करता, असं म्हणत संगीता ही अद्वैतचं कौतुक करत असते. तेव्हा मात्र इकडे संगीताचं असं म्हणणं असतं की असं पण उपयोग काय आहे? बघितलं ना आमचे हे कसे आहेत, काहीच उपयोग होत नाही कोणत्याच गोष्टींचा, कारण त्यांना काहीच वाटत नाही, असं म्हणत संगीता बोलत असते. त्याचबरोबर अद्वैत मात्र कलाकडे इथे संगीताकडे पाहत असतो, कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र अद्वैतला हसू येत असतं आणि हे सगळं कलाच्या बाबांवरती आलेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आपल्याला ना केक बनवायचा आहे. मिसेस खरे तुम्हाला येतो ना बनवता? ती म्हणते, अहो तुम्ही काही बी सांगा, लाडू, चकली, त्याचबरोबर शंकरपाळी, चिवडा, अनारसे, काही सांगा, हे सगळं मी बनवू शकते, पण केक काय मला येत नाही हो बनवता. आता अद्वैत म्हणतो, अहो पण हे सगळं काय करायचंय करून? दिवाळी नाही आहे ना, आपल्याला केक बनवायचा आहे, तुमच्या लेकीचा वाढदिवस आहे. मग कलाच्या बाबांकडे अद्वैत येतो, मग तुम्ही बनवा, तुम्हाला येतो ना बनवता. तेव्हा तेही सांगू लागतात की नाही मला नाही हो येत. मग आता अद्वैतचा मोर्चा वळतो तो म्हणजे काजलकडे. अद्वैत काजलला म्हणू लागतो की काजल मला एक सांग, तुला येतो ना ग केक बनवता? तू तर कॅफेत काम करतेस ना. तेव्हा काजल म्हणते, आमच्या कॅफेमध्ये ना खूप छान केक बनवला जातो, आपण ना जुगाड करूया, मी ना ऑर्डर देते, आपण तिथून केक मागूया. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, ऑर्डरचा नको आहे, स्वतःच्या हाताने बनवलेला केक पाहिजे, असं अद्वैत सांगत असतो. तेव्हा फायनली त्यांचं सगळ्यांचं ठरतं, ते म्हणजे जो केक आहे ना तो बनवायचा, तो अशा पद्धतीनं बनवायचा आहे की केकवरती केक आपण व्हिडिओ बघूया आणि व्हिडिओ बघून बनवूया, असं ठरतं. आणि फायनली या सगळ्या गोष्टी तिथे घडत असतात. आणि मग आता अद्वैतने ॲफ्रॉनपासून सगळं आणलेलं असतं, सगळ्यांना ॲफ्रॉन घालायला सांगितलं जातं. सगळेजण म्हणत असतात ॲफ्रॉन कशाला घालू? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही नाही, ते घालावंच लागेल, आपण केक बनवतोय ना, असं अद्वैतचं चालू असतं. आणि मग फायनली या गोष्टी आता इथे सक्सेस होत असतात. कलाच्या बड्डेसाठी एवढी जंगी तयारी सुरू झालेली असते. कलाला खुश करण्यासाठी अद्वैतने हे सगळं केलेलं आहे. आणि मग सगळ्यांनी ॲफ्रॉन घातलेत, व्हिडिओ चालू असतो आणि मग व्हिडिओ बघत संगीता, अद्वैत आणि त्याचबरोबर काजल केक बनवायला सुरुवात करतात. खूप छान पद्धतीनं हे त्यांची सुरुवात असते. आणि मग फायनली बॅटर तयार होतं. चॉकलेट केक बनवलेला असतो आणि मग बॅटर तयार होतं. कुकर घेतला जातो, कुकरमध्ये ते भांडं ठेवलं जातं आणि मग हा जो केक आहे तो गॅसवरती ठेवला जातो. अद्वैत गॅस पेटवतो, तर काजल म्हणते, तुम्हाला गॅस पेटवता येतो का?
तेव्हा काजलला तो सांगू लागतो की हो हो येतो मला गॅस पेटवता, आणि तेवढंच येतं मला, मी तेवढंच घरी करत असतो, असं स्वतःच सांगत असतो. तेव्हा संगीता म्हणते की चला आता केकचं काम झालेलं आहे, मी माझ्या कलेला फोन करणार आणि सांगणार, तिला शुभेच्छा देणार आणि सांगणार की जावई बापू तिला सरप्राईज देणार आहेत. तेव्हा काजल म्हणते अगं आई काय करते मी, अहो खरे बाई काय करताय तुम्ही, तुमच्या लक्षात नाहीये का तुमच्या लेकीला ना सरप्राईज द्यायचे दाजींना हे, आणि तू काय करतेस. तेव्हा संगीता म्हणत असते अगं तेच सांगते ना, तिला सांगणार आहे की सरप्राईज देणार आहे म्हणून. तेव्हा संगीताला सगळेजण समजवू लागतात की अगं सरप्राईज आहे, ते सरप्राईज द्यायचं नसतं, ते ठेवायचं असतं, आपण कोणीच तिला सांगायचं नाही आहे, असं बोलणं चालू आहे. खरं तर अद्वैतला असं वाटत असतं की संगीताने आत्ता तरी कलाला विश करायला नको आहे, पण संगीता म्हणत असते की नाही असं जर झालं आणि मी जर कलाला विश नाही केलं तर तिला काय वाटेल, कारण मी तिचा वाढदिवस कधीच विसरत नाही, असं इकडे संगीताचं म्हणणं आहे. आणि त्यामुळंच संगीता शेवटी अद्वैत म्हणतो की चालेल तुम्ही तिला विश करा, पण मी तर आहे किंवा हे सरप्राईजचं जे काही आहे ना हे सांगू नका, असं त्या दोघांचंही ठरलेलं असतं. आणि त्याच पद्धतीने खूप छान अशी तयारी अद्वैतनं करायचं ठरवलेलं आहे. मग संगीता शेवटी आता कॉल करायला जाते, तिला परवानगी तर मिळालेली आहे तिच्या लाडक्या जावयाकडून, आणि इकडे कला मात्र वाट बघत असते. कला किचनमध्ये असते, तिचं कशातच लक्ष लागत नसतं. तेव्हा रजनी तिथे येते आणि म्हणू लागते की अगं कला आबांसाठी चहा बनवणार होतीस ना. तेव्हा कला म्हणते हां विसरलेच मी, माझ्या लक्षातच नाही आहे. आणि असं म्हणत तिने हातानेच गरम भांडं उचलायला जाते, तिच्या हाताला चटका लागतो. ती फक्त वाट बघत असते की मला असं का वाटतंय की माझी आई घरातले सगळेजण का विसरलेत, म्हणजे मी चांदेकरचा वाढदिवस आठवणीत ठेवला होता, पण चांदेकरला मात्र माझ्या वाढदिवसाचं काहीच पडलेलं नाही आहे. मी त्याच्या वाढदिवसाची सगळी तयारी केली होती, एवढं सगळं केलेलं होतं, पण चांदेकरने मात्र माझ्यासाठी काहीच करू नये, त्याला काहीच वाटत नाही आहे, या घरात कोणाच्याच लक्षात नाही आहे की माझा वाढदिवस आहे, असं कलाचं म्हणणं असतं. कला मात्र आबांसाठी चहा बनवायला ठेवते आणि परत तिच्या लक्षात येतं की नाही अजून काहीतरी राहिलेलं आहे, आणि म्हणूनच कला आता पुन्हा आबांना चहा नेऊन देते आणि मग अंजूवरती ओरडायला सुरुवात करत असते. तेवढ्यातच तिला आईचा फोन आलेला असतो. आता मात्र कला जाम खुश होते, कारण आईने फोन केलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की हे बघ, असं म्हणत तिला ते सरप्राईज दिलेलं असतं, जे नेहमीचं गाणं आहे, प्रत्येक वर्षी तिच्यासाठी म्हणलं जायचं ते गाणं तिथं बोललं. तिची आई म्हणत असते तुमची हो हजारो साल, साल के दिन हो 10,000. तेव्हा कला म्हणते की आई प्रत्येक वेळेस तू माझ्यासाठी हे गाणं म्हणतेस ना, असं म्हणत कला म्हणते की हो खरंच तुला खूप आवडतं ना हे गाणं. आणि मग कलाला आई त्याचबरोबर काजल आणि कलाचे बाबा सगळेजण शुभेच्छा देतात. आणि हे सगळेजण जेव्हा संगीता गाणं म्हणत असते हे सगळे सुद्धा तिथं हसत असतात आणि नाचत असतात, कारण हे सगळं सेलिब्रेशन हे कलासाठी चालू आहे. या गोष्टीचा आनंद मात्र सगळ्यांनाच झालेला असतो. त्यासोबतच इकडे या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने घडत असतात. अद्वैत सुद्धा खुश असतो आणि आता संगीताने त्या क्षणी फोन ठेवलेला असतो. इकडे कला मात्र खुश होत असते, परंतु फोन ठेवताना संगीता कलाला विचारते की अगं तिथं जावई बापूंनी काय केलं का नाही, म्हणजे तुझ्या वाढदिवसाची तिकडं काय तयारी. तेव्हा कला म्हणते नाही ना, इथे काहीच नाही आहे, कोणाच्या लक्षातही नाही आहे, बघितलं ना तुझं जावई कसं आहे ते. संगीता म्हणते अगं असं नको म्हणूस तू त्यांच्याबद्दल, तुला माहिती आहे का ते कसे आहेत काय आहे, तू असा विचार नको करूस बरं त्यांच्याबद्दल, असं संगीता कलाला समजवू लागते. पण कला मात्र हट्टाला पेटलेली असते, ती म्हणत असते की मी त्याचा वाढदिवस लक्षात ठेवलेला ना, मग त्याने का माझा वाढदिवस लक्षात ठेवलेला नाही आहे. त्याने मान्य मला आमच्या दोघांमध्ये कधी वाढदिवसाबद्दल बोलणं नाही झालेलं, पण त्याने माझा वाढदिवस का विसरलाय, हा कलाचा हट्ट असतो. आणि आता मात्र कला त्या टेन्शनमध्ये असते, तिला वाईट वाटत असतं की माझ्या बाबतीत का असं होतंय, म्हणजे चांदेकर माझ्याशी असं का वागतोय, हा प्रश्न तिला पडलेला आहे. त्यासोबतच इकडे अद्वैत आणि कला, आता अद्वैत कलाची वाट बघत असतो आणि त्याचबरोबर कला आईला म्हणते की बाद झालं, अजूनही तुला तुझ्या जावयाचीच बाजू घ्यायची, चालेल चालेल घे तुझ्या जावयाचीच बाजू घे, असं म्हणत कला चिडलेली आहे. कला म्हणत असते की बाद झाला आई, कारण तुला प्रत्येक वेळेस तुझ्या जावयाचं पडलेलं आहे, तुला माझ्याबद्दल कधीच काही वाटत नाही, असं कला बोलत असते. त्यासोबतच इकडे कला आता फोन ठेवते, अद्वैत तिथं असतो, अद्वैतबद्दल सगळं तिने राग व्यक्त केलेला असतो, पण सगळ्यांना माहिती असतं कला जरी रागवलेली असली तरीही अद्वैत तिला जे सरप्राईज देणार आहे त्यामुळं मात्र कला जाम खुश असणार आहे. आणि मग हा फोन ठेवला जातो. त्याचबरोबर इकडे आता
कला म्हणत असते की बाद झाला, काहीही झालं तरीही तुला अजूनही तुझ्या जावयाचं पडलंय, एवढं सगळं झालेलं आहे तरीही तू तुझ्या जावयाचीच बाजू घेत आहे आणि त्याचबरोबर त्याची बाजू घेऊनच माझ्याशी अजूनही तू भांडत आहे. कला मात्र रडकुंडीला आलेली असते आणि कला फोन देऊन देते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की चला आता आपल्या केकचं बघूया. असं म्हणत आता केकची पुन्हा त्यांची रेसिपी सुरू झालेली असते. इकडे आता हे सगळेजण बसलेले असतात. अनामिका आणि नैना आता दोघी एकत्र आलेले असतात, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला या घराला उद्ध्वस्त करायचं आहे. पण नैनाला कुठं माहिती आहे की अनामिका तिला किती वरचढ ठरणार आहे. तोपर्यंत अद्वैतने इकडे आबांना फोन केलेला असतो. अद्वैतने आबांना सांगितलेलं असतं की आबा, मी ना खरेला फोन करणार आहे आणि तिला इमर्जन्सी सांगून इकडे बोलवणार आहे, सुरुची हॉटेल, असं तो सांगत आहे. तेव्हा मात्र आबांना तो सांगतो की पण खरेला तुम्ही त्याबद्दल काहीही सांगू नका. असं सांगितल्याबरोबर आबा म्हणतात की हो चालेल आणि तिला एकटीलाच येऊ द्या, तिच्याबरोबर कुणीही येऊ नका. अद्वैतने सगळ्या गोष्टींची कल्पना दिलेली आहे. अद्वैतने इकडे सुंदर असं डेकोरेशन सुरू केलेलं आहे आणि त्याचबरोबर ही सगळी तयारी अद्वैतने मनापासून केलेली असते. आणि आबांनाही त्याने सांगितले, घरातले सगळेजण तिथं आहेत, सगळ्यांना गोष्टी कळलेल्या आहेत. मग सगळ्यांना कळल्या म्हणजे आता त्या रोहिणीला पण कळलेल्या आहेत. अद्वैतने हॉटेल सुरुचीकडे बोलवलेलं आहे, ते म्हणजे कलाला. आणि आता कलाला बर्बाद करण्यासाठी तिने आणि राहुलने जो प्लॅन आखलेला आहे त्या प्लॅनची त्यांच्या आता प्लॅन सुरू होतो. काय करायचं, कारण कला तिथं पोहोचली नाही पाहिजे हे करायचं. मग अद्वैतला उशीर झालेला आवडत नाही, कला उशिरा पोहोचली तर अद्वैतला सुद्धा राग येणार. या सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि म्हणूनच यांनी सगळ्यांनी असं सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आता घरातले सगळे सुद्धा इथे यांना सामील झालेले असतात. सगळ्यांशी छान पद्धतीने बोलणं सुरू झालेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे अद्वैतने फुल तयारी केलेली असते. रोहिणी म्हणत असते की चला, म्हणजे आता माझ्या प्लॅनच्या सगळ्या गोष्टींची तयारी झालेली आहे. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत रोहिणी निघालेली असते. रोहिणी म्हणत असते मी आलेच, माझं जरा काम आहे, असं म्हणत रोहिणी तिथून बाजूला निघून जाते. आणि तिने ज्या मुलाला बोलवलेलं आहे त्याला बोलावून ह्या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. कारण तिने ज्या व्यक्तीला बोलायला सांगितलेलं असतं, राहुलला पाठवायला सांगितलेलं असतं, तो व्यक्ती तिथं पोहोचलेला असतो. आणि मग त्याला ती सांगत असते की हे बघ कसं आहे, मी तुला काय सांगते ते कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच तुला आत्ता कलाला गाडीतून घेऊन तर जायचं आहे, पण ती पोहोचली नाही पाहिजे. अशा पद्धतीने पुढचा प्लॅन करायचा आहे. हे सगळं ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीने ती त्याला पैसे देते. आता एवढ्या छोट्याशा कामाचे इतके मोठे पैसे मिळणार आहेत या गोष्टीचा आनंद तर झालेला असतो. आणि मग तो म्हणतो की मॅडम, तुम्ही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुमचं काम होईल, तुम्ही काळजी करायची अजिबात गरज नाही. अशा पद्धतीने त्या दोघांचंही सगळं ठरलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने सुरू झालेल्या असतात. आणि मग रोहिणीने आता पैसे दिलेले आहेत. कला मात्र इकडे उदास झालेली आहे. ती विचार करत आहे, तिला कळत नाहीये की हे सगळं काय घडतंय. आणि त्याच वेळेस आता कला म्हणत असते की चांदेकर कसं काय विसरू शकतो, चांदेकरला जराही वाटलेलं नाहीये का माझ्याबद्दल काही, कारण चांदेकरने असं कधीच नाही केलेलं, पण ह्यावेळेस असं का करतोय चांदेकर, असे प्रश्न तिला पडलेले असतात. आणि ती बेडवरती झोपून असते. तेवढ्यातच तिला आगाऊ म्हणून जो नंबर सेव्ह केलेला आहे, म्हणजेच अद्वैतचा नंबर तिने सेव्ह केलेला असतो, त्या नंबरवरून फोन येतो. कला आता तो फोन उचलते आणि मग बोलायला सुरुवात करते. तिकडून अद्वैत सांगत असतो की मला खूप त्रास होतोय, मला कळत नाहीये मला काय होतंय. असं म्हणत अद्वैत बोलायला सुरुवात करतो. खरे तू लवकर ये, हॉटेल सुरुची, असं म्हणत तो तिला सांगत आहे. आता हॉटेल सुरुचीकडे कलाला त्याने बोलवलेलं आहे आणि त्यासोबतच कलाला सांगितलेलं आहे की लवकर ये, मला तुझी खूप गरज आहे, असं म्हणत त्याने कलाला बोलवले. आणि मग अद्वैतला त्रास होऊ लागलेला आहे. कलाला सुद्धा काळजी वाटत आहे की अचानक अद्वैतला काय झालेलं आहे. आणि म्हणून कला घाईतच निघालेली असते. फक्त तिच्या लक्षात आलेलं असतं की अद्वैतला अस्थमाचा अटॅक आलेला आहे आणि आपल्याला लवकरात लवकर चांदेकरकडे पोहोचलं पाहिजे, एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि कला मात्र आता घाईघाईत निघालेली असते. त्याला सांगत असते काळजी करू नकोस, मी येते तिथं. आणि असं म्हणत कलाने अगदी घाईतच निघालेली आहे. त्याच वेळी अद्वैत मात्र आता तिथे थांबलेला आहे आणि तो फोन ठेवतो.
कारण त्याने हे सगळं नाटक केलेलं आहे कलाला बोलवण्यासाठी. आता मात्र अद्वैतने कलाला तर बोलवलेलं असतं, परंतु या गोष्टी मात्र कलाला माहितीच नसतात. कलाला राग येण्यासारख्या गोष्टी असतात, पण तरीही आता तिथं पोहोचल्यानंतर जे सरप्राईज कलाला मिळणार आहे त्यामुळं मात्र कला खुश होणार असते. कितीही अद्वैतने नखरे केले तरीही त्याने जे सरप्राईज दिलेलं आहे त्यामुळं मात्र कलाचा राग एका क्षणात निघून जाणार असतो. आणि ही गोष्ट मात्र खूपच पॉझिटिव्ह अशी असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं घडूनही आता अद्वैत तिथे थांबलेला आहे. कलाने मात्र खूप घाई केलेली आहे. कलाला लगेच निघायचं आहे एवढं कलाने ठरवलेलं असतं. आणि पटकन ती पर्स उचलते, त्याचबरोबर अद्वैतचा इन्हेलर घेते, कारण त्याला इन्हेलरची गरज आहे हे तिला माहिती आहे. त्याला जर अस्थमाचा अटॅक आलेला असेल तर इन्हेलर देणं तेवढंच गरजेचं आहे, ही गोष्ट मात्र आता लक्षात आलेली असते. आणि कला घाईतच निघते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की चला आता खरे कोणत्याही क्षणी येऊ शकते, असं म्हणत अद्वैत सुद्धा तयारीत असतो. कला एवढी घाईत चाललेली असते. आबा तिला विचारतात की अगं कला कुठं निघालेस? आबांना तर ऑलरेडी सगळं माहिती आहे, पण तरीही आबांनी तिला विचारलेलं असतं. तेव्हा आबांना ती काहीच सांगत नाही. आबांना म्हणत असते की थोडं इमर्जन्सी आहे, मी तुम्हाला नंतर कळवते, असं म्हणत ती तिथून निघत आहे. कारण तिला अशी काळजी वाटत आहे की जर आत्ता आबांना काही सांगितलं तर आबाही टेन्शन घेतील. आणि म्हणूनच तिने आता विचार केलेला असतो की नाही नको, आता आबांना यातलं आपण काहीच सांगायला नको आहे, म्हणून ती घाईतच निघून जाते. इकडे नैना मात्र तिच्याकडे पाहत असते की अचानक ही कुठं गेली आहे आणि असं काय घडलंय की ही एवढी घाईत चाललेली आहे, असा विचार इकडे आता नैनाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि नैना मात्र कला नक्की कुठं जाते हा विचार करत असते. पण रोहिणीला मात्र कळलेलं आहे, कारण यांचा वाढदिवस तर सेलिब्रेट झाला नाही पाहिजे एवढंच यांच्या डोक्यात आहे. आणि मग आबांनीही कलाला जायला परवानगी दिलेली असते. कला मात्र घाईतच निघालेली आहे. काही करून अद्वैतकडे पोहोचलं पाहिजे. अद्वैतला गरज आहे, अद्वैतला त्रास होत आहे, ह्या गोष्टीची जाणीव कलाला आहे. आणि म्हणूनच कला पळतच निघालेली असते. आबांच्या लक्षात आलेलं असतं की हा अद्वैतनं काय इमर्जन्सी सांगितलेली आहे. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र रजनी हसत असते. रजनीला माहिती असतं की अद्वैतने काय केलंय ते. कला बाहेर येते आणि सदाकाकांना घेऊन जाते असं सुद्धा कलाने सांगितलेलं असतं. पण कला जेव्हा बाहेर येते तेव्हा तिथे एक वेगळाच ड्रायव्हर उभा असतो. कला म्हणते की सदाकाका चला. तेव्हा त्या ड्रायव्हरला पाहून ती म्हणते तुम्ही? तेव्हा ते सांगतात की आज सदाकाका येणार नाही आहेत, त्यांच्या बदलीवर मी आलेलो आहे, त्यांचा भाचा, असं सांगितल्याबरोबर कला म्हणते की चालेल, बरं चला पटकन हॉटेल सुरुचीला जायचं आहे आपल्याला, घाई आहे, चला लवकर, असं कला सांगत असते. आणि तेव्हा मात्र तो जो आलेला ड्रायव्हर आहे तो कलाला हो म्हणतो आणि तो गाडीत बसतो. आणि आता कलाला फक्त एवढंच माहिती आहे की अद्वैतकडे लवकर पोहोचलं पाहिजे, त्याला मेडिकल इमर्जन्सी आहे. जर आपण तिथे वेळेवर पोहोचलो नाही तर अद्वैतच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं, ही काळजी तिला असते. आणि मग तिने ड्रायव्हरला पटकन गाडी काढायला सांगते. आता ड्रायव्हरला गाडी काढायला तर सांगितलेली आहे, परंतु त्याचबरोबर इकडे कला त्यांना प्रश्नही विचारते. आणि त्यासोबतच कलाला माहिती असतं की सदाकाका आहेत ते नेहमीचे असतात, पण आज कोणीतरी वेगळं आलेलं आहे, ही गोष्टसुद्धा तिच्या लक्षात आलेली असते. त्यासोबतच आता कला आणि त्याचबरोबर ड्रायव्हर हे दोघंही निघालेले असतात. आणि रोहिणी म्हणते की चला, म्हणजे मी ठरवलेलं होतं त्या पद्धतीने सगळं घडत आहे. आता मात्र हॅपी बर्थडे कला, असं म्हणत ती म्हणत असते की तुझा बर्थडे दणक्यात सेलिब्रेट होणार आहे, असा तिचा सगळा प्लॅन सुरू झालेला असतो. त्यासोबतच इकडे आता रोहिणीने हे सगळं केलेलं असतं, परंतु हा जो ड्रायव्हर असतो तो इतका मूर्ख असतो की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. इतकी स्लो गाडी चालवत असतो की कला त्यांना म्हणते की अहो चला पटकन चला, मला घाई आहे. तर तो उद्धटपणे बोलायला सुरुवात करतो. तो कलाला म्हणत असतो की नाही मॅडम, कसं आहे, तुम्हाला वेळेवर पोहोचवणं ही माझी जबाबदारी आहे, मी याच्यापेक्षा फास्ट गाडी नाही चालवू शकत. कला म्हणते काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का हे सगळं? मी सांगते ना तुम्हाला, मला गाडी फास्ट हवी आहे, मला लवकर पोचायचं आहे. तिथं अद्वैत चांदेकरच्या जीवाचा प्रश्न आहे, त्याला अस्थमाचा अटॅक आलेला आहे, आणि तुम्ही काय करताय हे? तेव्हा तो सांगत असतो की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही मी तुम्हाला याच स्पीडने पोचवू शकतो, याच्यापेक्षा फास्ट मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही.
कलामध्ये तुम्हाला कळत नाही आहे का? तुम्ही ड्रायव्हर आहात, मी मालकीण आहे आणि मी तुम्हाला सांगते की मला लवकर पोचायचं आहे, तुम्ही व्यवस्थित लवकर मला पोचवा. तेव्हा तो म्हणतो की हे बघा, गाडी माझ्या हातात आहे आणि गाडी मी माझ्या पद्धतीने चालवणार आहे. काहीही असलं तरीही तुम्ही कितीही काही बोललात तरी गाडी मी माझ्या पद्धतीनं चालवणार आणि त्यामुळं तुम्हाला ते ऐकून घ्यावंच लागणार आहे. कलाला लक्षात येतं हा माणूस काहीतरी विचित्र आहे. मग कला त्याला म्हणत असते की तुमच्या लक्षात येत नाही का, मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. अहो तिथं अद्वैत चांदेकरला अस्थमाचा अटॅक आलाय असं म्हटलं की त्याने इतका स्पीड वाढवलेला असतो की कलाला कळतच नाहीये. म्हणजे तो म्हणतो हे बघा, स्पीड वाढवायला सांगितला तर मी अशी गाडी चालवू शकतो आणि स्पीड कमी करायला सांगितला तर अशी. आणि शेवटी गाडी बंद पडते म्हणून तो गाडीतून उतरतो. कला म्हणते काय चाललंय तुमचं हे सगळं? आणि तेव्हा तो सांगू लागतो की हे बघा, मी तुम्हाला जे काही सांगितले ते आहे. गाडीतून उतरतो, गाडी लॉक करतो, कारण कला गाडीतून उतरली नाही पाहिजे. त्याला जे काम दिलेलं आहे ते काम तो करत असतो आणि गाडी लॉक करतो आणि कलाला म्हणतो की चालेल. आणि कला घाबरली असते. कला म्हणते दरवाजा उघड. शेवटी कलाच्या बॅगमध्ये बॉटल असते. कला ती स्टीलची बॉटल काढते आणि ती काचेवर मारू लागते. तेव्हा तो म्हणतो की अहो असं काय करताय, थांबा चला असं म्हणत तो पुन्हा गाडीत बसतो. पुन्हा तो गाडीचा स्पीड कला वाढव म्हणलं की खूप वाढवत असतो आणि कमी करा म्हणलं की खूपच करत असतो. त्यामुळं कलाला त्रास होत असतो त्या माणसाच्या वागण्याचा. कला म्हणते तुम्ही कोण आहे नक्की, मला कळेल का? आणि शेवटी फायनली गाडीचा ॲक्सिडेंट होतो. इकडे अद्वैतने आबांना फोन केलेला असतो. आबांना फोन करून अद्वैत विचारतो की खरे निघाली का? आबा सांगतात की हो, ती कधीच गेलेली आहे. मग आता कला का पोचत नाहीये हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी करत आहे, अद्वैत म्हणत असतो की का येत नाहीये कला, कारण आबांनी तर सांगितलंय की खरे कधीचीच निघालेली आहे. जर मी तिला एवढं मेडिकल इमर्जन्सी सांगितलेली होती तरी पण खरे कशी काही पोचत नाहीये हा प्रश्न मात्र इकडे अद्वैतला पडलेला असतो. आणि हा ड्रायव्हर कोणीतरी मूर्ख आहे ही गोष्ट कलाच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि विचित्र पद्धतीने तो गाडी चालवत असतो. कलाला मात्र काळजी वाटत असते. आणि इकडे रोहिणी म्हणत असते की चला, म्हणजे माझा डाव आता सक्सेस झालेला आहे. तर कला तिथे पोहोचते आणि अद्वैतनं जे काही सरप्राईज दिलेलं आहे ते पाहून मात्र कलाला खूपच भारी वाटत असतं आणि कला तेवढीच खुश झालेली असते. अद्वैतने जो केक आणलेला असतो ते सगळं पाहून कला मात्र अद्वैतला तिथे पाहतच राहते. आणि अद्वैत तिला जे सरप्राईज देतो ते असतं गिफ्ट असतं, ते म्हणजे त्याने डिवोर्स पेपरवरती सॉरी लिहिलेलं असतं. आणि तो म्हणत असतो की त्यावेळेस मी तुला असं म्हणून चूक केलेली होती की डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या असत्या तर बरं झालं असतं, म्हणून तुला सॉरी म्हणत आहे. कला मात्र अद्वैतकडे पाहतच राहते. अद्वैत स्वतःच्या हाताने कलाला केक भरवतो. खरं तर हा केक अद्वैतने स्वतःच्या हाताने बनवलेला आहे. ही गोष्ट जेव्हा कलाला कळेल तेव्हा मात्र कलाला आता कळणार आहे की अद्वैत तिच्यासाठी काय काय करतोय ते. तर अद्वैतचं हे गिफ्ट पाहून कला खुश झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.